नमस्कार. आज आपण फ्लॉवर वाटाण्याची भाजी बनवणार आहोत. अगदी चविष्ट आणि चटपटीत चवीची आहे. शिवाय कांदा लसूण विरहित असल्यामुळे नैवेद्यासाठी सुद्धा ही भाजी करू शकता. तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे. फ्लॉवरचे तुरे काढून घेतलेले आहेत. एक पेलाभर ताजे वाटाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. गाजराऐवजी बटाटा घेतला तरीही चालेल. भाजी अधिक चवदार बनावी म्हणून 5 मिनिटात तयार होणारा एक मसाला तयार करून घेऊया. तवा गरम करून घेतलेला आहे. या गरम तव्यावर 2 चमचे धणे घातले. 2 चमचे आपण इकडे बडीशेप घेतलेली आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. हे साधं जिरं आहे, शहाजिरं नाही. आणि 3 ते 4 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. आता हे मसाले मंद गॅसवर हलकेसे असे गरम करून घ्यायचे. मसाले आपल्याला भाजायचे नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचे, जेणेकरून हे चांगले वाटले जातील. इथे एक विशेष काळजी घ्यायची, ते म्हणजे मसाले अजिबात करपू द्यायचे नाही आहे. मसाले जर जास्त भाजले गेले किंवा करपले गेले तर भाजीचा स्वाद बिघडू शकतो. यामुळे एकसारखे हलवत आपल्याला हे मसाले छान गरम करून घ्यायचे आहेत. मसाले चांगले गरम झालेले आहेत. आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानंसुद्धा घेतलेली आहेत. आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. थोडंसं पाणी घालून मी इथे वाटण तयार करून घेतलं. तव्यावर गरम करून घेतलेला मसालासुद्धा वाटून झालेला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. एक कढई गरम करत ठेवली. त्यात आपण 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालेलं आहे. आता 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली फुटली की 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलल्यावर आपण ओल्या खोबऱ्याचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया. ओलं खोबरं आणि कोथिंबीर पाणी घालून अगदी एकजीव वाटून घेतलेलं आहे. त्यामुळे हे भाजीमध्ये अगदी चांगलं मिळून येतं आणि भाजीला स्वाद देखील अप्रतिम येतो. 2 ते 3 मिनटं हे वाटण आपण फोडणीमध्ये चांगलं परतवून घेऊया. म्हणजे या वाटणाला हलकासा असा तांबूस रंग येईल आणि वाटणातला जो पाण्याचा अंश आहे तो उडून जाईल. हे वाटण आता चांगलं परतलं गेलेलं आहे. आता यात हळद पावडर घालूया आणि थोडासा हिंग घालूया. हिंग आणि हळद चांगलं मिक्स करून घेऊया. ही भाजी आपण कांदा न वापरता बनवतो आहोत. पण कांदा वापरायचा असल्यास हे वाटण परतवण्या अगोदर कांदा परतवून घ्यावा आणि त्यावर हे वाटण घालून परतवावे. आता आपण यात गाजराचे तुकडे आणि फ्लॉवरचे तुरे घालून घेऊया. गाजर आणि फ्लॉवर चांगले मिक्स करून घेऊया. गाजर आणि फ्लॉवरच्या तुकड्यांना हे वाटण चांगलं एकसारखं लागलं गेलं पाहिजे. तर चांगल्या प्रकारे आपण ढवळून घेतलं. आता यात थोडंसं पाणी घालूया आणि हे फ्लॉवर आणि गाजराचे तुकडे हलकेसे शिजवून घेऊया. आणि त्यानंतर आपण मटार ॲड करणार आहोत. हे ताजे वाटाणे असल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. भाजीमध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. हे मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि फ्लॉवर आणि गाजराला 1-2 वाफा काढून घेऊया आणि त्यानंतर आपण ताजे वाटाणे घालूया. आता आपण भाजीवर झाकण ठेवून 1 ते 2 वाफा काढून घेऊ. म्हणजे फ्लॉवर आणि गाजर थोडेसे मऊ पडतील. भाजीला 1-2 वाफा काढल्यानंतर आता फ्लॉवर आणि गाजर शिजायला सुरुवात झालेली आहे. तर याच स्टेजला आपल्याला मटार ॲड करायचा आहे. तत्पूर्वी आपण भाजी थोडीशी वरखाली करून घेऊया. आता आपण ताजे वाटाणे ॲड करू. फ्लॉवर आणि गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण ते अगोदर थोडेसे शिजवून घेतले आणि त्यानंतरच वाटाणे ॲड केले. त्यामुळे होईल काय की तिन्ही भाज्या एकसारख्या शिजल्या जातील. जर आपण वाटाणे अगोदरच ॲड केले असते तर वाटाणे मऊ पडून मॅश झाले असते. पण आता तसं होणार नाही.
आता ही भाजी शिजण्यासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवू. 2-3 वाफा काढल्यानंतर भाजी पूर्णपणे शिजेल आणि तयार होईल. तोपर्यंत अधूनमधून झाकण काढून भाजी वर खाली करून घ्यायची. अधूनमधून भाजीत पुरेसं पाणी आहे की नाही ते सुद्धा पाहत राहायचं, अन्यथा भाजी तळाला डसू शकते. अधूनमधून फ्लॉवरचे तुरे आपण शिजलेले आहेत की नाही ते पाहूया. फ्लॉवरच्या तुऱ्याचा देठाकडचा भाग थोडासा टोचून पाहायचा. तो जर नरम पडलेला असेल तर भाजी शिजलेली आहे असं समजावं. आता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता या भाजीत आपण फक्त 2 पावडर मसाले घालणार आहोत. एक म्हणजे मालवणी मसाला आणि या भाजीमध्ये घालण्यासाठी आपण सुरुवातीला जो मसाला तयार करून घेतला होता तो आता आपण घालणार आहोत. सर्वात शेवटी घातल्यामुळे या मसाल्याचे फ्लेवरसुद्धा चांगले टिकून राहतात. हा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे घालू शकता. भाजीमध्ये जास्त प्रमाणात रस ठेवणार असाल तर हा मसाला जास्त वापरावा. इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे, त्यामुळे वेगळ्याने गरम मसाला घालायची गरज नाही. आता हे मसाले भाजीमध्ये मिक्स करून घेऊ आणि भाजी पुन्हा एकदा शिजवून घेऊ. आता भाजी व्यवस्थित शिजलेली असल्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवण्याची गरज नाही. फक्त घातलेले मसाले शिजेपर्यंत ही भाजी वरखाली करत शिजवून घ्यायची. पाणी हवं असल्यास तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकता. आता भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मसाल्यांचाही सुगंध दरवळलेला आहे. फ्लॉवर वाटाण्याची ही अतिशय स्वादिष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही गरमागरम चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी ही भाजी दिसते आहे. शिवाय सर्व भाज्या अगदी प्रमाणात शिजलेल्या आहेत. हे पहा, फ्लॉवर, गाजर आणि वाटाणे हे तीनही व्यवस्थित शिजलेले आहेत. फ्लॉवरचा देठाकडचा भाग आणि गाजर आपण चमच्याच्या साहाय्याने दाबून पाहिलं. वाटाणेसुद्धा आपण हाताने दाबून पाहिले असता अगदी बोटचिपे शिजलेले आहेत. तर अशा प्रकारे ही आपली फ्लॉवर वाटाण्याची भाजी तयार आहे. अतिशय चविष्ट लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून पहा. चपातीसोबत, वरण भातासोबत अतिशय अप्रतिम लागते. भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता, नैवेद्याच्या पानातसुद्धा वाढू शकता, कारण ही कांदा लसूण विरहित भाजी आहे. ही भाजी बनवताना मात्र एकच काळजी घ्यायची की फ्लॉवर हा ताजाच असला पाहिजे. शिळा फ्लॉवरची ही भाजी चांगली लागत नाही. शिळा फ्लॉवर हा चवीला उग्र लागतो. घाईच्या वेळेत ही भाजी बनवायची असेल तर आदल्या दिवशी फ्लॉवरचे तुरे काढून ठेवायचे. गरज वाटत असल्यास फ्लॉवरचे तुरे गरम पाण्यात घालून ब्लांचसुद्धा करून घ्यायचे. वाटाणे सोलून घ्यायचे. आयत्या वेळेला ताजे वाटाणे नसतील किंवा सोलायला वेळ नसेल तर फ्रोझन वाटाणेसुद्धा वापरू शकता. आणि आपण जो तव्यावर भाजून मसाला बनवलेला आहे तो आधी तयार करून ठेवायचा, वाटण तयार करून ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी भाजी बनवायला घ्यायची की ही झटपट तयार होते. सध्या गौरी गणपतीचे दिवस जवळ येऊन ठेपलेले आहेत, तर नैवेद्याच्या पानासाठी सुद्धा ही भाजी उत्तम आहे. तर एकदा या पद्धतीने ही फ्लॉवर वाटाण्याची भाजी नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.